सोन्याच्या दरात आतापर्यंतची मोठी घसरण होय. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झालेली आहे. होय, पुन्हा एकदा सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव अचानक कमी झालेला असून बहुतांश ठिकाणी आज बाजार कमी झालेला आहे. म्हणजे बघा, आज सोनं स्वस्त झालं आहे आणि चांदी पण स्वस्त झाली. तुमच्या जिल्ह्यात सोनं किती रुपयांनी स्वस्त झालेलं आहे आणि आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ही माहिती तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. अशीच महत्त्वाची माहिती या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. सोने आणि चांदीच्या दरात आता मोठी घसरण झालेली आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण होय. तिकडे युद्ध सुरू झालं आणि इकडे भाव कमी व्हायला सुरुवात झाली. बघा, मागच्या वेळेस एकदा युद्ध सुरू झालं होतं आणि त्यावेळेस सोन्याचे भाव रोजच पडत होते. रोज काय बातमी यायची तर आज 5,000ची घसरण झाली, आज 10,000ची घसरण झाली. कारण की सोन्याच्या किमती या खूपच कमी होऊ लागलेल्या होत्या आणि आता पण तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिका इराण युद्ध थांबलं आणि इस्रायल इराण युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे सोन्याच्या किमती अचानक कमी होऊ लागल्या. काल सोन्याचा भाव कमी झाला, परवा पण भाव कमी झाला आणि त्याच्या 2 दिवसापूर्वी देखील भाव कमी झालेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे आज देखील सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. आज सोन्यासोबत चांदीच्या किमती खूप कमी झालेल्या असून सोनं स्वस्त झालेलं आहे. मग आता या सोन्याच्या किमती नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात स्वस्त झाल्या ते पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत हे पण दाखवणार आहे. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे भाव बघायचे असतील, तुमच्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती नेमक्या काय आहेत, चांदीच्या किमती नेमक्या काय आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही आता थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता ऐकायला मिळेल. बघा, आज सर्वात मोठी घसरण झाली, त्यामुळे ही माहिती ऐकणं खूप गरजेचं आहे. आज सोन्याचाच भाव कमी झालेला नाही तर चांदीचा भाव पण कमी झाला आहे. बघा, स्पष्टपणे माहिती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये सांगितलं आहे की सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सुरू झालेली आहे. सोन्याच्या भावात एकदम मोठी घसरण आल्याने आता काही जण तर म्हणत आहेत ही घसरण येण्याचे नेमके कारण आम्हाला अजून कळाले नाहीत, पण भाव तर रोज पडतोय. व्यापाऱ्यांना पण वाटत नव्हतं की सोन्याच्या किमती एवढ्या कमी होतील. बरेच जण काय म्हणायचे, 2026 वर्षामध्ये म्हणजे यावर्षी सोन्याच्या किमती कमी होणार नाहीत तर खूप जास्त वाढणार आहेत. पण तसं झालं का तर नाही, उलट वाढण्याऐवजी आता तर सोन्याच्या किमती कमी होऊ लागलेल्या आहेत. सोनं स्वस्त होऊ लागलेलं आहे आणि चांदी पण स्वस्त होऊ लागलेली असून मोठी घसरण सोने आणि चांदीच्या भावामध्ये आपल्याला दिसून येत आहे. सोन्याचे आणि चांदीचे दर अचानकपणे मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होऊ लागलेले असून सर्वात मोठा बदल सोन्या चांदीच्या दरामध्ये आता झालेला आहे. तर चला मग आता या ठिकाणी आपण आजच्या सोन्याच्या किमती काय आहेत, आज सोनं किती रुपयांनी स्वस्त झाले, चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली ते आता आपण बघणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या जवळच्या भागामध्ये सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी झालेल्या आहेत हे जर बघायचं असेल तर तुम्ही आता फक्त थोडंसं तुमचं काम बाजूला ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला संपूर्ण माहिती आपण पाहू. तर बघा, सर्वात मोठी बातमी आलेली आहे. इराणमधील संघर्षांमुळे तेलाचे भाव चढे राहिलेले असतानाच बघा आज मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या किमतीत बदल झालेला आहे. सोन्याचे भाव घसरलेले आहेत आणि यातच चांदीचे भाव पण घसरले आहेत. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, सोन्याचे भाव घसरले आहेत आणि चांदीचे पण भाव घसरले असून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. बघा, सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी ही मोठी घसरण, म्हणजे कालची घसरण तर खूप मोठी होती पण त्यापेक्षा मोठी घसरण आज सोने चांदीच्या दरात बघायला मिळाली आहे आणि ही सर्वात मोठी घसरण मानली जात असून सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. आज सोन्याचा भाव अचानकपणे खूप खाली आल्याचं बघायला मिळालं आहे. मग चला, नेमका आज सोन्याचा भाव किती रुपयांनी कमी झाला आहे, चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात, नेमका काय मोठा बदल झाला आहे, आता ही संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. यासाठी लक्ष द्या, कारण की सोन्या चांदीच्या दरात सलग आजच्या दिवशी पण घसरण, कालची घसरण तर खूप मोठी होती आणि आजची घसरण पण मोठी असून काल आजच्या घसरणीमुळे सोन्याचा भाव एवढा कमी झाला आहे की तुम्ही पण म्हणाल की या किमती एवढ्या कमी कसं काय झाल्या. कारण की बऱ्याच जणांना विश्वास देखील बसत नव्हता की सोन्याचे भाव आता खाली येतील, पण पुन्हा नंतर सोन्याचे भाव आता जी मागच्या 2-4 दिवसापासून कमी होऊ लागले तर सगळेजण आश्चर्यचकितच झाले. सोन्याच्या किमती आता खूप कमी
कमी होऊ लागले असल्याने सोनं खरेदी करणारे लोक देखील आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे आता विचार बदललेले आहेत. बघा आता सोनं पडण्याचं कारण काय आहे, सोन्याच्या किमती का कमी होत आहेत आणि आता या जून महिन्यामध्ये सोन्याच्या किमती आणखीन कमी होतील का, म्हणजे सोन्याच्या किमती डायरेक्ट 30,000 रुपयांनी आणखीन जून जुलै महिन्यामध्ये खाली येतील का, याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो. खरंच आता 30 ते 40,000 रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये, म्हणजे 30 ते 40,000 रुपयांनी सोनं आता खरंच स्वस्त आणखीन होऊ शकतं का, याबद्दल व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती पण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून ती महत्त्वाची माहिती ऐकण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यापूर्वी आपण सोन्याचा भाव कोणत्या जिल्ह्यात काय आहे, चांदीच्या किमती कोणत्या जिल्ह्यात काय आहेत ते बघणार आहोत. कारण की आत्तापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर आलेली आहे. जी माहिती आत्तापर्यंत नागरिकांना दाखवण्यात आलेली नव्हती तीच माहिती आपण आता दाखवण्याचं काम करणार आहोत. कारण की सोन्याच्या दरामध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाली. बघा याचं कारण म्हणजे तिकडे युद्ध सुरू झालेलं आहे, युद्ध कालपासून वाढलेलं आहे आणि सोनं कालपासून पडायला सुरुवात झाली. काल सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं, सकाळी बाजार उघडले, सराफा बाजार सुरू झाला आणि एकदम सकाळीच काय बदल झाला तर सोनं घसरू लागलं. म्हणजे बघा ऐनवेळी एरी काय होत असतं तर आता सोनं जे आहे ते डायरेक्ट सकाळवरून कळत नाही की पडेल की वाढेल, पण काल काय झालं तर सोन्याच्या किमतीमध्ये डायरेक्ट मोठी घसरण ही आपल्याला सकाळूनच बघायला मिळाली. त्यानंतर दुपारी देखील सोन्याच्या किमतींमध्ये आपल्याला मोठी घसरण बघायला मिळाली. सोन्याच्या आणि चांदीचा भाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत. आता सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती अचानकपणे कमी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. सोन्याचा भाव हा आज खूप कमी झाला आहे. मग बघा कालच्या युद्धाच्या वाढत्या प्रभावामुळे काल सोन्याच्या किमती कमी झाल्या आणि आज पण सोन्याच्या किमती खूप कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. सोन्याच्या किमती आपल्याला अचानकपणे कमी झाल्याचं बघायला मिळालेलं असून आता सोन्याचा भाव आज खूप घसरलेला आहे आणि आजची घसरण ही सर्वात मोठी आता आपल्याला घसरण बघायला मिळत आहे. आजची घसरण ही सर्वात मोठी घसरण झालेली असून सर्वात मोठा भाव हा खाली आलेला आहे. बघा आज सोन्याचा भाव डायरेक्ट जे आहे ती खाली आलेला असून चांदीचा भाव पण कमी झालेला आहे. म्हणजे सोन्यासोबत आज चांदीच्या किमती जास्त घसरलेल्या आहेत. मग चला किती रुपयांनी घसरल्या आहेत आणि सोनं कोणत्या जिल्ह्यात जास्त स्वस्त झालेलं आहे आणि कोणत्या जिल्ह्यात किमतींमध्ये जास्त घसरण बघायला मिळत आहे, आता ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहू. बघा लक्ष द्या, या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की इराण इस्रायल युद्धामुळे सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर मग सोन्याच्या किमती आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकतात, म्हणजे एक घसरण्याचा पण अंदाजच आहे. बघा मग जर किमती अजून घसरल्या तर सोनं एकदम खाली येईल. जे सोन्याच्या किमती यावर्षी खूप वाढतील असं बरेच लोक म्हणायचे, पण यावेळेस उलटच झालं. किमती वाढण्याऐवजी घसरणीला आता लागलेल्या आहेत. सोनं स्वस्त होऊ लागलेलं आहे आणि एवढंच नाही तर सोनं तर स्वस्त होत आहे, पण जी चांदी महागली होती, ज्या चांदीच्या किमती 4 लाखाच्या पुढे गेलेल्या होत्या, त्या चांदीचा भाव पण अक्षरशः कमी होऊ लागलेला असून सोने चांदीच्या दरात ही मोठी घसरण आत्तापर्यंतची आपल्याला बघायला मिळते. बघा महाराष्ट्रातील बीड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, त्यानंतर नांदेड जिल्हा असेल, याही ठिकाणी सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यात पण सोन्याच्या किमती कमी झाल्या. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीच्या भागांमध्ये देखील सोनं चांदी हे घसरलेलं आहे. एवढंच नाही तर यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा याही ठिकाणी सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली. त्यानंतर नंदुरबार जिल्हा हा सोनं खरेदी विक्रीमध्ये सगळ्यात वेगवान जिल्हा म्हणून देखील ओळखण्यात येत असतो. अक्षरशः नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे सोन्याचे मोठमोठे बाजार असतात, मोठमोठे दुकाने असतात, त्याही ठिकाणी अक्षरशः सोन्याच्या किमती खूपच खाली आलेल्या आहेत. कुणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण सोन्याच्या दरात येईल, पण अचानकपणे मोठी घसरण सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आलेली आहे आणि सर्वात कमी कालावधीत जास्त घसरण देखील मानली जात आहे. म्हणजे कमी दिवसांमध्ये जास्त घसरण ही सोन्या चांदीच्या दरात सुरू झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर चला या ठिकाणी आता सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की खरंच 30 ते 40,000 रुपयांची मोठी घसरण आता 1-1.5 महिन्यामध्ये सोन्याच्या दरात, चांदीच्या दरात होणार आहे का, म्हणजेच की 30 ते 40,000 रुपयांनी आणखीन सोनं खरंच स्वस्त होणार आहे का, याबद्दल व्यापाऱ्यांचं, तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ही माहिती एकदा आपण जाणून घेऊयात. यानंतर आपण लगेच सोन्याच्या किमती आजच्या ताज्या काय आहेत, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालंय आणि चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली ही माहिती देखील आपण लगेच बघणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला आजच्या ताज्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती ऐकायला मिळतील.
तर बघा मोठा बदल झालेला असून बघा आता 30 ते 40 हजार रुपयांची मोठी घसरण सोन्याच्या किमतीत आता 1 ते 1.5 महिन्यात येईल का, तर याचं उत्तर पण समोर आलेलं आहे. बघा आता बरेच पत्रकार हे आता पत्रकार सोन्याच्या दुकानांमध्ये व्यापाऱ्यांशी बोलण्यासाठी गेलेले होते. मग त्या ठिकाणी मागच्या 2 दिवसापूर्वी पण व्यापारी म्हटले की होय खरंच सोन्याच्या किमती कमी होऊ लागलेल्या आहेत आणि सोन्याच्या किमती कमी होण्याचं पण त्यांनी एक कारण सांगितलेलं आहे. ते पण मी तुम्हाला पुढे सांगतोच. सोन्याच्या किमती आमच्याच दुकानाजवळ नाही किंवा आमच्या जिल्ह्यात कमी झाल्या नाही, तर सोन्याच्या किमती बऱ्याच ठिकाणी कमी झाल्यात असं देखील ते व्यापारी म्हणाले. म्हणजे सोन्याचा भाव खूपच कमी झालेला आहे आणि तो काय भाव 1-2 ठिकाणी नाही तर पूर्ण देशांमध्ये घसरू लागलेला आहे. देशांमध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ लागलेल्या आहेत असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा मग आता या ठिकाणी आपण पाहूयात की नेमक्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत आणि चांदी किती रुपयांनी स्वस्त झालेली आहे हे या ठिकाणी आपण पाहूयात. तर सर्वात आधी आपण चांदीचा भाव बघू, त्यानंतर तुम्हाला मी सोन्याचा भाव दाखवतो आणि महत्त्वाचं म्हणजे आता खरंच 30 ते 40 हजार रुपयांची घसरण होईल का याबद्दल व्यापारी काय म्हटले ते पण आता आपण बघूया. तर त्यासाठी आता तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा आता व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता डायरेक्ट असा अंदाज लावता येत नाही की डायरेक्ट एवढी घसरण होईल तेवढी घसरण होईल, त्यामुळे अचानकपणे सोन्याच्या किमतीत मोठा बदल होऊ शकतो. डायरेक्ट 30 हजारांनी कमी होईल किंवा 40 हजार रुपयांनी कमी होईल हे सांगता येत नाही असं बऱ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं बघायला मिळत आहे. जर अजून भाव कमी झाले तर या चॅनलवरती आपण ती माहिती देणारच आहोत. त्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती देखील टाकून ठेवा. तर चला या ठिकाणी आता आजच्या ताज्या चांदीच्या किमती आपण या ठिकाणी बघूया. त्यानंतर लगेच सोन्याच्या किमती तुम्हाला दाखवतो, कारण की मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी पण सोन्याच्या किमतींमध्ये अचानकपणे मोठी घसरण झालेली आहे. सोन्याचा भाव अचानकपणे खूप कमी झालेला असून सोन्यासोबत चांदीच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण आता आलेली आहे. तर चला या ठिकाणी आता चांदीचा भाव काय आहे सर्वात आधी तुम्हाला दाखवतो आणि या ठिकाणी बघा एक कारण पण आलेलं आहे. या ठिकाणी सांगितलं आहे की इस्रायल आणि इराण यांच्यातील नाजूक युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव स्थिर झालेले आहेत. त्याचवेळी महागाई आणि व्याज दरवाढीबाबत गुंतवणूकदार सध्या पश्चिम आशियातील गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाच्या प्रगतीचे संकेताकडे लक्ष ठेवून असतील. बाजारातील गुंतवणूकदार सध्या इस्रायल आणि इराण यांच्यातील नाजूक शस्त्रसंधीचे मूल्यांकन करून सावध भूमिका घेत असून मध्य पूर्वेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं देखील बघायला मिळत आहे. तर बघा आता या ठिकाणी सोन्याच्या किमती युद्धामुळे खूप कमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. तर बघा या ठिकाणी आजचा सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर चला तुम्हाला तो भाव काय आहे दाखवतो. तर बघू शकता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आज चांदीचा आणि सोन्याचा भाव अचानकपणे पडलेला असून मोठी घसरण ही झालेली आहे आणि सोन्याचे भाव हे कमी झालेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार अमेरिका रोजगार बाजाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्यापासून सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण सुरूच असून आता सकाळपासूनच दरामध्ये घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा आज मोठी घसरण बघायला मिळत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की चांदीचे आता भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरू लागलेले आहेत. बघा चांदीचा भाव 2,44,873 रुपयांवर आलेला आहे. म्हणजे जे चांदीचे भाव 4 लाखाजवळ गेलेले होते, 3 लाखाच्या पुढे गेलेले होते, ते चांदीचे भाव आज 2,44,873 रुपयांवरती आपल्याला दिसून येत आहे. चांदीच्या दरात 1,500 रुपयांची आज घसरण झालेली आहे. तर सोन्याचा दर आज जर बघायला गेलं तर आज सोन्याच्या दरामध्ये जो मुंबईमध्ये सोन्याचा दर आहे 24 कॅरेट सोन्याचा दर तो आज आपल्याला 1,51,680 रुपये बघायला मिळत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,040 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये पण आज घसरण झालेली आहे. होय आता 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे भाव आणि 18 कॅरेटचे भाव घसरलेले असून आज सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झालेली आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,13,760 रुपये तसेच मेकिंग चार्जेस आणि GST आकारला जाईल ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीचे भाव आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या स्थितीला सोने आणि चांदीच्या दरामध्ये ही घसरण दिसून येत असून सध्या मोठी घसरण ही मागच्या 2-4 दिवसापासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तर बघा आता सोन्याचे भाव खरंच 30 ते 40 हजार रुपयांनी आणखीन कमी होतील का, तर हे फिक्स सांगता येत नाही. पण पुढे जर युद्धाची स्थिती राहिली तर मग सोन्याच्या किमती ह्या घसरू शकतात असा एक अंदाज आहे. यामध्ये बदल पण होऊ शकतात ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं कमी खरेदी करण्याचं आवाहन केलेलं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आता सोनं आपण जे जास्त प्रमाणात घेतो ते थोडंसं आपण जे आहे ते कमी प्रमाणात घ्या किंवा 1 वर्ष तरी सोनं खरेदी थांबवा. कारण की आता
देशाच्या फायद्यासाठी ते काम खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण केलेलं आहे. त्यामुळे जर देशासाठी काही फायदा होत असेल तर 1 वर्ष सोनं घेणं टाळलेलं हे एक योग्यच राहू शकतं, किंवा जर सोनं नाहीच घेतलं तरी काही एवढा फरक पडू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट देखील सर्वांनी लक्षात घेतली तर योग्यच राहू शकतं. आपापले मत असतात. धन्यवाद.